शिवसेना पक्ष निवडून चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रते प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली। या प्रकरणी पुढील सुनावणी मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे। ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडली। त्यांनी सांगितले की जे आमदार आपल्या पक्षाच्या विरोधात जाऊन दुसऱ्या गटासोबत काम करतात प्रत्यक्षात मूळ पक्ष सोडला आहे, त्यामुळे त्यांना अपात्र ठरले पाहिजे। सिब्बल म्हणले की एका पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकून तर दुसऱ्या पक्षाचे प्रतिनिधी करणे हे लोकशाहीच्या नियमाच्या विरोधात आहे। काही आमदारांनी एकत्र येऊन मूळ पक्ष सोडणे कायद्याने योग्य नाही। अशा घटना वारंवार घडल्या तर लोकशाहीला मोठा धक्का निर्माण होऊ शकतो। दरम्यान सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेत आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। कपिल सिब्बल यांना न्यायालयात सांगितले की 1966 मध्ये स्थापन झालेले शिवसेनेचे 2013 पासून उद्धव ठाकरे हेच अधिकृत पक्षप्रमुख आहेत। यासाठी 2018 मधील पक्षांतर्गत निवडणुकीचे सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहे। तसेच 2018 मध्ये एकनाथ शिंदे यांची घटनेपदी नियुक्तीवादही उद्धव ठाकरे यांचीच केली होती असेही न्यायालयात सांगण्यात आले। आता या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून 4 ऑगस्टच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।